टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की हे आंदोलन क्रांती चौकात करण्यात येत आहे। या ठिकाणी हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। त्यांची जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच असणार अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मुख्य दोनच मागण्या आहेत। पहिली मागणी आमची अशी आहे की राज्यसेवा मुख्य ही जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो न्याय हवा आहे आम्हाला। आणि दुसरी आमची मागणी अशी आहे की 45 दिवस राज्यसेवा मुख्य पुढे गेली पाहिजे आणि कंबाईनच्या जागा तब्बल 2 वर्षानंतर जाहिरात आलेली आहे, तब्बल 2 वर्षानंतर, आणि एकदम तुटपुंच्या जागा दिलेल्या आहेत। तर त्या आम्हाला जागावाढ हवी आहे कंबाईनसाठीच्या। सगळ्याच ज्या संवर्गाच्या जागा त्या जागावाढ आम्हाला कंबाईनसाठीच्या हव्या आहेत। एवढ्या आमच्या मागण्या आहेत प्रमुख। का पेच कशामुळे निर्माण झाला? तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय? सर, जे आयोगाकडून काही गफलत झालेली आहे जागांच्या बाबतीची। PSIच्या जागा 441ची मागणीपत्र गेलेलं आहे, पण ॲक्च्युअल ॲडमध्ये 216 जागा आलेल्या आहेत। तर हा कंबाईन पूर्ण वर्गासाठीचा अन्याय झालेला आहे। तर ह्या अन्यायासाठी आम्ही इथे आज आंदोलन करतो आहोत। आणि राज्यसेवा मुख्यचा जो ACBC आणि EWSचा जो घोटाळा झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करतो आहोत। विद्यार्थी आक्रमक झाले आपल्यासोबत काही विद्यार्थी। दादा, मला सांगा तुमच्या मागण्या काय आहेत? तुम्ही आक्रमक का झाला? आणि नेमका पेच काय निर्माण झाला? पहिला मुद्दा आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 45 दिवसांनी नैसर्गिक नेतृत्व पुढे जायला पाहिजे। ह्याचं कारण काय की पहिला रिझल्ट लागला राज्यसेवेचा 12 मार्चला। त्यामध्ये काय झालं की ACBC आणि EWS हे जे आरक्षण मुद्दा होता ते क्लिअर झाला नाही आणि आयोगाने तसाच रिझल्ट लावला। मग हे कंटिन्यू पाठपुरावा केला आम्ही। मॅटमध्ये गेलो, हायकोर्टामध्ये गेलो, आयोगाला सुद्धा निवेदन दिले, सरकारला निवेदन दिले। तेव्हा जाऊन कुठेतरी आयोगानं 29 मार्चला डबल रिवाईज रिझल्ट लावला। पण त्याच्यामध्ये बी अशा गोष्टी झालेल्या आहेत किंवा बाकी ACBC मुलं अजून EWSमध्ये आहे, म्हणजे तो मुद्दा क्लिअर झालेला नाही। हे असताना पहिला रिझल्ट आणि दुसरा रिझल्ट याच्यामध्ये 20 दिवसाचा फरक पडलेला आहे। पण नैसर्गिक न्याय तत्वावर काय आहे किंवा बाकी 45 किमान भेटायला पाहिजे। तर त्या मुद्द्यावर आम्ही म्हणतो की आज जर आयोग नोटिफिकेशन काढत असेल किंवा उद्या काढत असेल तर त्या नोटिफिकेशनपासून 45 दिवस मुद्दा एक्झाम पुढे जायला पाहिजे किंवा 45 दिवस नंतर व्हायला पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की EWS आणि ACBC हा बी मुद्दा क्लिअर झालेला नाही, तो बी क्लिअर करायला पाहिजे। तिसरा मुद्दा असा आहे की SCBC to OBC हे लिंक ओपन करण्याची मॅटने ऑर्डर दिली, औरंगाबाद मॅटने ऑर्डर दिलेली आहे, तरी त्या ऑर्डरला चॅलेंज केलं कुठं हायकोर्टामध्ये आयोगानं, तो मुद्दा बी क्लिअर झालेला नाही। तिसरा मुद्दा असा आहे की जे OBC मध्ये मुलं होते त्या टायमाला काय होतं की 2 सर्टिफिकेट काढले गेले, SCBC OBC। तिसरा मुद्दा हे होता की हॉल तिकीटचा, ज्या मुलांनी जुन्या हॉल तिकीटवर एक्झाम दिली, आयोगाने एक्झाम घेतली, अटेन्शन पूर्ण क्लिअर झालं। मग आयोग कोणत्या बेसवर म्हणतो की त्यांनी जुन्या हॉल तिकीट एक्झाम घेतली, आता आम्ही त्यांना सिलेक्शन रिझल्टमध्ये घेऊ शकत नाही। तिसरा मुद्दा असा आहे की काही विद्यार्थी असे की त्यांना मार्क जास्त आहे, 117.50 रिझल्ट लागलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त मुद्दा आहे, पण आयोगाने त्यांना नाव घेतलेलं नाही। आता ह्याचं कारण सुद्धा सांगत नाही आयोग। आम्ही त्याच्यावर निवेदन दिले, पाठपुरावा केला, CM कडे गेलो, आयोगाकडे गेलो, पण त्याचा पाय केलं नाही आयोगाने। हे एक मुद्दा आहे। म्हणजे अशा या गोष्टी पूर्ण गोंधळ, हा जर गोंधळ नेसला जरी असला तरी तो गोंधळ क्लिअर नाही होता। 5 ते 7 वर्ष आम्हाला ह्या जॉईनिंगसाठी लागेल, जरी एक्झाम झाली तरी। तर आमचा एवढंच मुद्दा आहे की एक्झाम रेटून नेऊ नका, अगोदर तुम्ही हा पूर्ण मुद्दे आहे ना क्लिअर करा आणि त्याच्यानंतर एक्झाम घ्या। गडबड कशाची आहे? आपलं राज्य कल्याणकारी आहे, आमचं हे म्हणणं आहे। मुलांसाठी आयोग आहे ना, आयोगासाठी मुलं थोडीच आहे। मग ह्याच्यामध्ये सरकारनं दखल घ्यावी आणि आयोगानं सुद्धा ह्याचा थोडा विचार करावा की हे शेतकऱ्याची मुलं आहे, हे काही श्रीमंताची मुलं नाही, गोरगरिबाचे 5,000 रुपये महिन्याला येतात आम्हाला। मग ह्या गोष्टीचा आम्ही लढा कसा द्यायचा? आता आम्हाला बी नको, आम्हाला बी इच्छा नाही रोडवर उतरायची, आमच्या घरून पैसे तुटपुंजे येतात। आम्हाला मग की आम्हाला एक्झामची सुरळीत करा, सगळ्या गोष्टी सुरळीत केल्यानंतर एक्झामच्या आम्ही रोडवर उतरत नाही, आम्ही आंदोलन करत नाही। आणि विशेष म्हणजे हा अटेम्प्ट जे आहे ते शेवटचा आहे ऑब्जेक्टिव्हनुसार। आता सिलेबस बदलला, पॅटर्न बदललेला आहे, मग जुन्या सिलेबसनुसार हा लास्ट अटेम्प्ट आहे। मग हे अन्यायपूर्ण आणि जे बी गोंधळ झालेला आहे हे पूर्ण क्लिअर करा आणि पण तुमची एक्झाम घ्या, एवढं जाणतं। नक्कीच आमच्या मागण्यांची सरकारने आयोगाने दखल घेतली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन विद्यार्थी ठाम असल्याचं सांगतात।